नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 1 वरती आणि 1 मधली बोर्डाची प्रश्नपत्रिका। एकच मिनिट थांबा जरा, हे बटन लावून घेतो। हो चलो, ये बटन निकल गया, इसको हम अभी लगाते हैं। तर आता आपण बघूयात मित्रांनो, एकदम जबरदस्त विषय चालू आहे आपला बोर्ड प्रश्नपत्रिका 2020 मधले काही महत्त्वाचे प्रश्न। मित्रांनो, जर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे, घवघवीत यश मिळवायचं आहे, चांगल्या मार्कांनी पास व्हायचे, तर मागच्या प्रश्नपत्रिका बघणं लय गरजेचं आहे। कारण बरेचसे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला रिपीट होतात, त्याच्यामुळे ते रिपीट होणारे प्रश्न आपण रिपीट बघितले पाहिजे। ओके, त्यासाठी आपण बघूयात प्रश्नपत्रिका 2020 व्हिडिओ क्रमांक 2। या अगोदर आपण पहिली व्हिडिओ बघितले। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक पहिला दुसरा संपूर्ण बघितला। आज आपण तिसरा प्रश्न मित्रांनो बघूयात एकदम डिटेल मध्ये। पण पुढे जाण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो, आपला एक ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीचा ॲप प्ले स्टोरला आलेला आहे। त्यावरती आपण गणित भाग 1 आणि 2 चा एकदम जबरदस्त स्पेशल कोर्स तुमच्यासाठी तयार केलेला आहे, ज्यामध्ये एकदम इम्पॉर्टंट प्रश्नांचे व्हिडिओ आहेत। तर तो कोर्स तुम्ही फक्त 499 रुपयामध्ये परचेस करू शकताय। ही व्हिडिओ झाल्यानंतर आपला ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवरती जाऊन, किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली त्या लिंकवर जाऊन ॲप डाउनलोड करा आणि आपला कोर्स जो आहे तो परचेस करा फक्त 499 रुपयामध्ये। बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न खालील तक्ता पूर्ण करा। हा तक्ता पूर्ण करायला प्रश्न आलेला आहे। आपण जो वृत्तलेख काढतो ना, कुठला लेख, वृत्तलेख, त्या वृत्तलेखामध्ये अशा प्रकारचा तक्ता असतो। आणि हा जो प्रश्न क्रमांक 3 बघा, तिसऱ्यातला आपण काय बघतोय, ए, तिसऱ्यातला ए आता बघतोय, तिसऱ्यातला ए बघा, प्रश्न क्रमांक 3 नीट समजून घ्या। प्रश्न क्रमांक 3 त्याच्यातला अ आणि ब हे जे दोन प्रश्न आहेत ना, त्याच्यातला अ मध्ये फक्त कृती असतात, 2 कृती असतात, 2 पैकी 1 सोडवायची असते। आणि ब मध्ये 4 प्रश्न असतात, 4 पैकी 2 सोडवायचे असतात। सगळे प्रश्न 3-3 मार्कांचे। आता प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा आपण ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये बघितलाय। तर मागची व्हिडिओ तुम्ही नसेल बघितली तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक देतो। ओके, तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 अ जो आहे, तिसऱ्यातला अ मधला हा पहिला प्रश्न काय दिलाय, खालील तक्ता पूर्ण करा। आता इथं बघा, एज ग्रुप इन इयर, म्हणजे सॉरी इथं मराठीत लिहायचं होतं, इंग्लिश मध्ये चुकून आलं पण सांगतो तुम्हाला। इथं लिहायचं, इथं काय बाबा, वय वर्ष। ओके, इथं वय वर्ष, वयोगट आपण इथं म्हणू वयोगट, मराठीत वयोगट। आणि इथं काय, नंबर ऑफ पर्सन, व्यक्तींची संख्या। आणि इथं काय असतं आपलं, केंद्रीय कोनांचे माप। इथं असतं केंद्रीय, सेंद्रिय नाही, केंद्रीय कोन। ओके, आता आपल्याला हे सोडवायचंय। वय वर्ष 20 ते 25 साठी 80 लोक आहेत, 25 ते 30 मधली 60 लोक आहेत, 30 ते 35 मध्ये 35 लोक आहेत, 35 ते 40 मध्ये 25 लोक आहे, सगळ्यांची टोटल 80 आहे। बघा लय भारी विषय आहे। मग आपण केंद्रीय कोनाचं माप काढताना हा 80 भागिले 200 गुणिले इथं किती असतं, 360, टोटल 360 झाली पाहिजे। त्याच्यामुळे या बॉक्स मध्ये येणार 360, कारण आपण काय काढत असतो, वृत्तालेख काढत असताना काय काढतो, वर्तुळाचं माप किती असतं, 360। ओके, म्हणून इथं टोटल आपल्याकडे किती यायला पाहिजे ह्या चौकटीत, 360 अंश। ओके, आता इथं काय असतं, 80 भागिले 200 गुणिले 360, मग इथं 80 भागिले 200 गुणिले 360, परत 60 भागिले 200 गुणिले 360, 35 भागिले 200 गुणिले 360 अंश, आणि 25 भागिले 200 गुणिले 360। 1 बॉक्स, 2 बॉक्स, 3 बॉक्स झाले। आता 1 2 3 बॉक्स राहिले। आता इथं कॅल्क्युलेशन करून आपण काढूयात। बघा, 80 भागिले 200 गुणिले 360 बरोबर, हा 0 गेला, हा 0 गेला, बेक के बे, 2 चौक 8, 20 चौक 80, आणि 36 गुणिले 4 144। मग इथं यायला पाहिजे 144 अंश झाला। आता ह्याचा कार्यक्रम करू, 60 भागिले 200 गुणिले 360, 0 गेला, 0 गेला, 20 त्रिक 60, 3 गुणिले 36 108 आपली उत्तराची लागली बरोबर वाट, 108 डिग्री। ओके, आता हा बघा, 25 भागिले 200 गुणिले 360। ओके, आता इथं काय होईल, 0 0 जाईल। आता 20 आणि 25 कितीच्या पाड्यात येऊन राहिलेत, 5च्या। बघा, 5 चौक 20, 5 5 25, 4 ने 36 ला भाग जातो, 4 1 4, 4 9 36, आता 9 आणि 5 उरले, 9 5 45, इथं यायला पाहिजे 45। तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये 6 चौकटी असतात। किती, 6 चौकटी। तर प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क, मग इथं अर्धा,
हित अर्धा, हित अर्धा, हित अर्धा, हित अर्धा, हित अर्धा, 1 2 3 4 5 6 अर्धे म्हणजे 3 मार्क झाले. हिथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात बरोबर जर का आपण उत्तर लिहिली तर. आता पुढे जाऊया. जाते हे आगे. आगे का क्वेश्चन नंबर 2. हा आणि हा दुसरा प्रश्न दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो. तर आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा कशामधला प्रश्न आहे तर हा प्रश्न आहे कुठलं प्रकरण आपलं अर्थनियोजन मधला आहे. प्रश्न काय आहे श्री शांतीलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर घेतले. दर्शनी किंमत किती 100 रुपये. शेअर किती घेतले 150 शेअर घेतले. 120 रुपये बाजार भावाने खरेदी केले. बाजार भाव किती 120 रुपये. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. कंपनीने किती लाभांश दिला 7%. तर गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा किती असेल. मित्रांनो लक्षात घ्या इथं कृती जरी दिली असली तरी बऱ्याचदा या प्रकारचा प्रश्न तुम्हाला डायरेक्ट थेट पण विचारला जाऊ शकतो. थेट भेट येईल आपल्याला परीक्षेला कधी कधी. ओके तर बघा आता कसं सोडवायचं. सगळं पहिलं काय केलं माहितीये का ह्या भावांनी आपल्याला जे दिलंय ते लिहून टाकलं आपण. दर्शनी किंमत लिहून टाकली बा. दर्शनी किंमत 100 रुपये लिहिली. शेअरची संख्या 150 लिहिली. बाजारभाव 120 लिहिला. चला बाबा एवढं लिहिलं. एक परताव्याच्या दराचं हे सूत्र मित्रांनो नीट लक्षात घ्या काळजीपूर्वक लक्षात घ्या. परताव्याचा दर बरोबर मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक. म्हणजे तुम्हाला परताव्याचा दर काढायचा असेल तर तुम्हाला एकूण लाभांश काढावा लागेल आणि एकूण गुंतवणूक काढावी लागेल आणि गुणिले 100 तर आपले आहेच हक्काचे. मग लाभांश कसा काढायचा आणि गुंतवणूक कशी काढायची ते बघा इथं. एकूण गुंतवणूक म्हणजे काय बाजारभाव गुणिले शेअरची संख्या. बघा शेअर ज्यावेळेस आपण विकत घेतो त्यावेळेस तो बाजार भावाने विकत घेतो. मग बाजारभाव गुणिले शेअरची संख्या ऑलरेडी दिले. बाजारभाव किती रे बाबा तिथं दिलाय 120. तो काय तिकडे 120 दिलाय मग लिहून टाका. गुणिले शेअरची संख्या किती शेअर्स घेतले 150 लिहा बाबा. एकदम सोपा विषय दिलाय आपल्याला एकदम सिंपल कार्यक्रम आहे. 120 गुणिले 150 जर आपण केलं तर किती होतं बाबा 18,000 होतं. ओके झाला विषय. आता लाभांश. लाभांश म्हणजे काय दर्शनी किंमत गुणिले लाभांशाचा दर. लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवर काढतात. लक्षात घ्या लाभांश कशावरती काढतात दर्शनी किमतीवरती आणि एकूण गुंतवणूक कशावर काढतात बाजारभावावरती. मग लाभांश किती दर्शनी किंमत गुणिले लाभांशचा दर. दर्शनी किंमत किती 100 पहिला नंबर 100 लिहिलं गुणिले लाभांशचा दर. लाभांशचा दर किती कुठे दिला बाबा नंतर 7% लाभांश दिला. म्हणजे लाभांशचा दर किती 7% म्हणजे 7 भागिले 100. मग आता 100 गेले किती राहिले 7 म्हणजे प्रति शेअर एका शेअरवर 7 रुपये लाभांश आहे. किती एका शेअरवर 7. मग एकूण लाभांश किती एकूण शेअर किती 150. मग एका शेअरवर 7 तर 150 शेअरवर किती म्हणून इथं दिलंय एकूण लाभांश बरोबर 150 गुणिले 7. आता इथं उत्तर लिहायचं राहिलं 150 गुणिले 7 किती 700. इथं एक बॉक्स असेल बरं का कदाचित हा 700 7 5 35 चे 5 7 4 3 7 1 7 8 9 10 10 50. ओके किती 1050. ओके आता पुढे परताव्याचा दर एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. एकूण लाभांश किती 1050 दिलाय. एकूण गुंतवणूक 18,000 दिले गुणिले 100. आता हे कॅल्क्युलेशन करू 1 2 3 1 2 3 गेले रे बाबा गेले रे गेले हे 0 गेले. आता 105 भागिले आपल्याकडे आलं 18. ओके आता 18चा पाडा येत नसेल टेन्शन घ्यायचं नाही. 18 आणि 105 ला 3 ने भाग जाईल बरं का. 3 ने जर भाग लावला 3 त्रिक 9 3 5 15 भागिले 3 सक 18 35 भागिले 6. मग तुम्ही 35 ला 6 ने भाग लावल्यावर जे उत्तर येईल तेच उत्तर 18 ने 105 ला भाग लावल्यावर येईल. काय येईल 6 पंचे 30 वरून आले 5 इथं घेतला 0 इथं घेतला पॉइंट 6 8 48 बरोबर. मग 2 0 6 त्रिक 18 6 त्रिक 18 पुढे जात जाईल म्हणून 5.83 या ठिकाणी आपलं उत्तर येईल. किती येईल 5.83 हे झालं आपलं उत्तर. टक्के 5.83% हा झाला लाभांश परताव्याचा दर. तर अशा प्रकारे आपल्याला परताव्याचा दर काढता येईल. इथं बॉक्स किती 1 2 3 4 5 6 बॉक्स होते. 6 बरोबर उत्तराला आपल्याला
अर्धा अर्धा मार्क म्हणजे 3 मार्क पूर्ण होतील. तर अशा प्रकारे हे 2 प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 3ऱ्यातल्या ए मध्ये 2 प्रश्न असतात, 2 कृती असतात. त्या 2 कृतीपैकी आपल्याला 1 कृती सोडवायची असते. आता आपण प्रश्न क्रमांक 3ऱ्यातला ब जो आहे त्याच्याकडे आपली गाडी वळूयात, तिकडे आपली गाडी जाणार. प्रश्न क्रमांक 3ऱ्यातला जो बी आहे त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे असतात. किती सोडवायचे असतात? 2 प्रश्न सोडवायचे असतात. 4 प्रश्न दिलेले असतात, 4 पैकी 2. वाटणारा प्रश्न अवघड आहे पण तसा आहे सोपा, कारण 4 प्रश्न आहेत, ऑप्शन भरपूर आहेत. म्हणजे तुम्हाला 50%च प्रश्न सोडून तुम्हाला इथं 6 मार्क मिळणार आहे. ओके, तर आता आपली गाडी थोडीशी आपण पुढे जाऊयात. बघा या ठिकाणी 6 मार्काचा प्रश्न आहे पण हातातले मार्क आहेत. बघा या ठिकाणी काय फुगेवाला केसाव फुगे हे मनीमा असं काहीतरी गाणं आहे ना. तर बघा फुगेवाला काय करतो, त्या फुगेवाल्याकडं 2 लाल 3 निळे 4 हिरवे अशा रंगीत फुग्यातील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने द्यायचा आहे. त्याच्याकडे फुगे कुठले कुठले फुगे ते लिहून काढू आपण. पहिली गोष्ट लाल फुगे. लाल म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात रेड. हे लाल फुगे किती 2 आहेत म्हणून त्याला म्हणू R1 आणि R2 असं म्हणू. चला R1 आणि R2, R1, R2 झालं. त्याच्यानंतर निळ्या फुग्यांना इंग्लिशमध्ये आपण ब्ल्यू म्हणतो ना. मग B1, B2, B3 3च फुगे आहेत. आणि हिरवे फुगे हिरव्या रंगाचे हिरवे फुगे किती आहे बाबा? किती आहे? 4 आहेत. म्हणजे ग्रीन G1, G2, G3, G4. जय महाराष्ट्र झालं बाबा. आपल्याकडं जास्त मोठा काय एवढं सोड झेंडा नाही लावला. फुग्याच्या ऐवजी कधी कधी म्हणतील पेन. 3 निळे 4 पिवळे 5 काळे पेन आहेत. किंवा कधी कधी चॉकलेट येतील. 3 स्ट्रॉबेरीची चॉकलेट, 3 कॅडबरीची चॉकलेट, 3 किटकॅटची चॉकलेट असं येईल. काही पण येऊ दे, आपल्याला असं करायचं. इथं आपल्याकडं लाल फुगे 2 आहेत म्हणून R1, R2. निळे फुगे 3 आहेत म्हणून B1, B2, B3. आणि हिरवे फुगे 4 आहेत म्हणून G1, G2 आणि G3 आपण या ठिकाणी केलं. आता इथं नमुना अवकाश लिहायचा एकदम सावकाश. S मध्ये या सगळ्यांना लिहायचं. R1, R2 नंतर B1, B2, B3 नंतर G1, G2, G3, G4. हा झाला आपला ब्रॅकेट कंप्लीट. मग इथं नंबर ऑफ एस किती झालं महिरपी कंसात लिहिला. आणि नंबर ऑफ एस किती? 1 2 3 4 5 6 7 8 9. नंबर ऑफ एस बरोबर 9. इथं नमुना अवकाश लिहायचा एकदम सावकाश, एकदम व्यवस्थित बरोबर आला पाहिजे. कारण नमुना अवकाश चुकला की समजायचं आपलं उत्तर चुकलेलं आहे. मित्रांनो नमुना अवकाश चुकवायचा नाही. ओके, मग इथं आपण या ठिकाणी हा लिहिला नमुना अवकाश. आता आपल्याकडे घटना 2 आहेत. पहिली घटना मिळालेला फुगा लाल असणे त्याची संभाव्यता काढायची. ओके, आणि मिळालेला फुगा निळा असणे याची संभाव्यता काढायची. मग आपण पहिलं लिहू घटना ए. क्या बोलती तू. मिळालेला फुगा लाल असणे. फुगा लाल असणे. मिळालेला फुगा लाल असणे. मी जरा शॉर्टकट मध्ये लिहितो बरं का. फुगा लाल असणे तुम्ही लिहायचं मिळालेला फुगा लाल असणे. कसं मला नंतर इथं जागा कमी पडेल ना, त्याच्यामुळे जरा गडबड आहे. आता ए बरोबर काय बाबा? लाल फुगा कुठे? याच्यामध्ये बघा लाल फुगा. किधर है लाल फुगा? देखो क्या ये लाल है? लाल फुगा R1, R2. इथं कॉमा द्या बरं का प्रत्येकाच्या मध्ये. R1, R2 हे 2 लाल फुगे. R1, R2 हे 2 लाल फुगे आहेत. मग हे लाल फुगे मग नंबर ऑफ नंबर ऑफ ए किती झाले? 1 आणि 2 फुगे आहेत. मग इथं झालं नंबर ऑफ ए बरोबर 2. आता याची काढायची संभाव्यता म्हणजे P ऑफ ए. संभाव्यता काढायचं सूत्र आहे काय? P ऑफ ए काढायचं सूत्र नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए किती? 2 भागिले नंबर ऑफ एस किती? 9. मग 2 भागिले 9. मग P ऑफ ए बरोबर 2 भागिले 9. आता ह्याला करा मस्तपैकी बॉक्स करून टाका. मस्त बॉक्स केला. ओके, आता दुसरी घटना. हे घटना झाली. आता घटना बी. चलो क्या है घटना बी है मिळालेला फुगा निळा असणे. मग इथं लिहायचं फुगा निळा असणे. निळा फुगा लिहायचा आहे.
निळा फुगा, मग B इज इक्वल टू निळा फुगा म्हणजे कुठला हे बघा B1 B2 B3 जी नहीं चाहिए भाई B1 B2 B3 ये लिखा B1 कॉमा दे के लिखा B2 कॉमा दे के लिखा B3 तीनच फुगे आहेत रे हां तीनच फुगे आहेत म्हणून नंबर ऑफ B बरोबर किती 1 2 याडू मोर 3 फुगे ओके आता काय करायचं आपल्याला इथं याची संभाव्यता काढायची म्हणजे P ऑफ B काढायचंय त्याचं सूत्र नंबर ऑफ B भागिले नंबर ऑफ S जसं A ची संभाव्यता काढायचं सूत्र नंबर ऑफ A भागिले नंबर ऑफ S तसं B ची संभाव्यता काढायचं सूत्र नंबर ऑफ B भागिले नंबर ऑफ S काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंड्याला लावायचा एकदम सोपा विषय नंबर ऑफ B किती 3 इन मीन 3 आणि नंबर ऑफ S किती 9 आहे आता 3 1 3 3 3 9 म्हणजे P ऑफ B बरोबर 1/3 अशा प्रकारे आपल्याला या संभाव्यता आल्या दोन गोष्टी मिळालेला फुगा लाल असण्याची संभाव्यता 2/9 मिळालेला फुगा निळा असण्याची संभाव्यता आपल्याकडे आलेले 1/3 अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो अशा प्रकारे आपण संभाव्यता काढू शकतो एकदम खतरनाक विषय मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे हातातले मार्क अजिबात सोडायचे नाही हे मार्क हातातलेच मित्रांनो हे मार्क जर सुटले तर कठीण काम आहे जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जसा आपण अभ्यास करू तसे मार्क मिळणार मित्रांनो ओके त्याच्यामुळे अभ्यास एकदम जबरदस्त करायचा असा अभ्यास करा एकच मिनिट एक अरे हा कुठून आवाज आला बाबा हा यस असा अभ्यास करा ना तुम्ही मित्रांनो की मार्क म्हणजे मार्काचे पावसासारखे पडले पाहिजेत बघा या ठिकाणी आता प्रश्न जो आहे तो जरा थोडासा हटके आहे हा जरा हटके जरा बचके यह शाब्दिक गणित मेरी जान बघा एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे जर अपूर्णांक आणि छेद 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो तर तो अपूर्णांक काढा टेंशन लेने का नहीं जिंदगी एक सफर है सुहाना बस ज्यादा टेंशन मत लेना अभ्यास करते रहना ओके बघा एका अपूर्णांकाचा छेद आता अपूर्णांक आहे जगात कुठलाही अपूर्णांक असेल हा जर का माझ्याकडे एक अपूर्णांक असेल तर वर असतो छेद वर असतो अंश कुठं असतो डोक्याच्या वर आणि खाली काय असतो छेद ओके एवढं लक्षात घ्यायचं अपूर्णांक म्हणजे अंश भागिले छेद मग आपण काय करू अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा मग आपण काय करू अंश जो आहे अपूर्णांकाचा जो अंश आहे x व छेद जो आहे अपूर्णांकाचा छेद y मानू झाला विषय आता पहिली अट छेद आणि म्हणून तो अपूर्णांक चला पहिली गोष्ट म्हणून अपूर्णांक जो दिलेला जो अपूर्णांक दिलेला जो अपूर्णांक आहे तो आपल्याकडे काय असणार आहे बाबा अंश भागिले छेद अंश x भागिले छेद काय y ओके आता या ठिकाणी बघा अंश x मानलाय आणि छेद y मानलाय आता या ठिकाणी काय करू याला मस्त चौकट करू मला हा अपूर्णांक काढायचा आहे म्हणजे मला x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्यात इथं 2 अटी दिल्यात त्याच्यातल्या पहिल्या अटीनुसार अटीनुसार लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही शाब्दिक गणित सोडवता आणि हे गणित जर का 2 चलातील रेषीय समीकरणे यामधला असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची 2 समीकरणं असतात बरं का 2 गोष्टी असतात त्याच्यामध्ये 2 संख्या असतील 2 वस्तू असतील 2 माणसं असतील 2 पेन असतील एक पेन एक पेन्सिल असेल काय पण असेल पण 2 गोष्टी असतील त्याच्यातल्या एकाला म्हणायचं x आणि दुसऱ्याला म्हणायचं y ओके एकाला म्हटलं x मग एक अंश आहे एक छेद आहे अंशाला म्हटलं x छेदाला म्हटलं y झालं त्याच्यानंतर या ठिकाणी 2 अटी दिलेल्या असतात 2 अटी आपल्या गणिताच्या वाटीत घ्यायच्या वाटीत नाही घ्यायच्या 2 अटी ज्या आहेत त्या 2 अटींपासून 2 समीकरणं तयार करायची आता बघा इथं जी पहिली अट होती पहिली अट काय बाबा नीट देखो गौर से की अपूर्णांकाचा छेद म्हणजे काय y हा अंशाच्या म्हणजे x च्या दुपटीपेक्षा म्हणजे 2 ने गुणा 4 ने म्हणून 4 लिहा मोठा आहे म्हणून अधिक लिहा बस मित्रांनो चलते चलते कट जाए रस्ते चलते चलते ये सफर पूरा करना है वाचता वाचता समीकरण तयार करणे बघा वाचता वाचता करायचंय अपूर्णांकाचा छेद म्हणून y हाच्या ऐवजी बरोबर अंशाच्या x च्या दुपटीपेक्षा म्हणून 2 ने गुणलं 4 ने म्हणून 4 लिहिलं मोठा आहे म्हणून प्लस लिहिलं लहान आहे म्हटलं असतं तर अधिक लिहिलं असतं बस लहान आहे म्हटलं असतं वजा लिहिलं असतं बघा आता 2x ला इथं नेऊ 2x अधिक इकडे आले वजा 2x आपला अधिक y जसाच्या तसा
बरोबर 4 जसं आहे तसं. आता या समीकरणाला जरा नीट लिहू. पहिला लिहू, सगळ्यांची चिन्ह बदलून टाकू बरं का. वजा 2x अधिक 2x अधिक y वजा y आणि अधिक 4 वजा 4 समीकरण नंबर 1 तयार झालं. अशा प्रकारे पहिल्या अटीनुसार समीकरण 1 तयार झालेलं आहे. आता दुसरी अट, दुसऱ्या अटीनुसार ओके. आता दुसरी जी अट सांगितली त्याच्यामध्ये काय सांगितलंय, छेद आणि अंश दोघं सुद्धा 6 ने कमी करायचे. अंश आणि छेद दोघं सुद्धा कितीने कमी करायचे, 6 ने. मग चला, मग आपला अंश किती होईल बाबा, अंश जर 6 ने कमी केला, अंश आपला किती बाबा x आहे, 6 ने कमी करायचा म्हणजे x वजा 6 करायचा आणि छेद आपला काय बाबा y आहे. मग तो जर 6 ने कमी केला तर y वजा 6 दोघं सुद्धा 6 ने कमी करायचे. x वजा 6 y वजा 6 कमी केलं. मग ते कमी केल्यावर काय होतं की जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद जो आहे ना, छेद हा अंशाच्या 12 पट होतो. म्हणजे छेद हा अंशाच्या 12 पट म्हणजे अंश गुणिले 12, छेद बरोबर अंश गुणिले 12. छेद काय बाबा y वजा 6 अंश काय बाबा x वजा 6 गुणिले 12 होते बाबा. बरं ठीक आहे, 12 तर 12 y वजा 6 आपल्या जागेवर 12 ने या कंसाला गुणा, 12 गुणिले x 12x वजा 12 झाले 72. सगळ्यांना इकडं आणा म्हणा बाळांनो, या इकडं x ला इकडं आणा. 12x अधिक इकडं आले वजा 12x. हा y बाबा आपल्याकडे जसाच्या तसा, त्याला काय धक्का देऊ नका. अधिक y वजा 72 आपल्या जाग्यावर वजा 6 पलीकडे गेले अधिक 6 झाले. आता वजा 12x अधिक y बरोबर वजा अधिक, चिन्ह जर का भिन्न असेल तर वजा होतं. त्यामुळे 72 मधून 6 गेले 66 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 66. आता या सगळ्यांची चिन्ह बदला. अधिक वजा 12x अधिक 12x अधिक y वजा y बरोबर. किंवा चला याला असंच ठेवलं, समजा याला मी म्हटलं समीकरण नंबर 2. ओके, 1 आणि 2. आता समीकरण 1 मध्ये काय, 2x वजा y बरोबर वजा 4 आणि इथं वजा 12x अधिक y बरोबर वजा 66. इथं आपण काय करू, दोन्ही समीकरणांची जर बेरीज केली तर हा y कट होईल आणि मला x ची किंमत मिळेल. मग मी या ठिकाणी काय करतो, समीकरण 1 अधिक 2 करतो. समीकरण 1 अधिक समीकरण 2 करतो किंवा समीकरण 1 आणि समीकरण 2 ची बेरीज करू असं आपण लिहिलं तरी चालेल. तुम्हाला ज्या भाषेत लिहायचं त्या भाषेत लिहा, फक्त ती मराठी असली पाहिजे. बघा समीकरण 1 काय, 2x मायनस y इज इक्वल टू -4 बरं का बाय. नंतर प्लस इथं लिहा वजा 12x अधिक y बरोबर वजा 66. बघा या ठिकाणी काय होईल, वजा अधिक वजा बाकी. 12x मधून 2x गेले 10x, फक्त मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 10x अधिक y वजा y कट झाला. इथं वजा वजा अधिक चिन्ह समांतर बेरीज 66 आणि 4 झाले 70, फक्त वजा 70. आता x ची किंमत काढायची. x आपल्या जाग्यावर वजा 70 आपल्या जाग्यावर, हा वजा 10 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 10 भागिले झाला. म्हणून x बरोबर 10 7 70 वजा वजा गेले x बरोबर 7 आले. x बरोबर 7 आले म्हणजे अंश बरोबर 7 आला. आता छेद काढायचा आहे. मग छेद म्हणजे y ची किंमत काढायची. मग त्यासाठी y ची किंमत काढण्यासाठी आपण काय करू, x बरोबर 7 ही किंमत कुठं ठेवायची, डोक्यावर ठेवायची नाही. समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, तुम्हाला पाहिजे तिथं ठेवा, काय टेन्शन नाही. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, 2 मध्ये ठेवली तरी चालेल. 1 काय बाबा, 2x वजा y बरोबर वजा 4. काय बाबा, 2x वजा y बरोबर वजा 4. 2x वजा y बरोबर वजा 4. 2 गुणिले x ची किंमत किती, 7 वजा y बरोबर वजा 4. 7 दुने किती, 14 वजा y बरोबर वजा 4 वजा y आपल्या जागेवर वजा 4 आपल्या जागेवर अधिक 14 पलीकडे गेले वजा 14 झाले. वजा y बरोबर वजा वजा अधिक, चिन्ह कशी समान यांच्यावर बेरीज. ओके, वजा वजा अधिक 14 अधिक 4 18 वजाचं चिन्ह, दोन्हीकडची चिन्ह बदलली. y बरोबर 18 झालं. या ठिकाणी y बरोबर 18 आणि x बरोबर किती 7. मग आपला अपूर्णांक काय, x छेद y. x ची किंमत किती बाबा 7 आहे आणि भागिले y ची किंमत किती 18. म्हणजे आपला जो अपूर्णांक आहे तो किती 7/18. अशा प्रकारे शेवटी उत्तर लिहायचं. म्हणून विचारलेला अपूर्णांक 7/18 आहे. झालं. मी थोडासा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता एकदम झटक्यात. ओके, आता थोडीशी आपली गाडी पुढे नेऊ. पुढचा प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 3 बघा. हा क्या बात है, वरण भात है. अभी न जाओ, बघा, अभी न जाओ छोड़ कर
के गणित अभी हुआ नाही. कोणी जाऊ नका, इथंच थांबा. गणित संपूर्ण झाल्याशिवाय कोणी जायचं नाहीये. जेवल्याशिवाय पण जायचं नाही, आपापल्या घरी नंतर जेवा, पण अगोदर हे गणित समजून घ्या. एके दिवशी काय झाले? दूध विक्री केंद्रावरून 50 ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाची वारंवारता वितरण सारणी खालीलप्रमाणे दिलेली आहे. तर याचा मध्य काढायचा आहे सरळ पद्धतीने. तर सरळ पद्धतीने मध्य काढण्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो. पहिले 2 कॉलम जसे आहेत तसे, दूध वितरण लिटरमध्ये जसं आहे तसं. ग्राहकांची संख्येला काय म्हणायचं? FI म्हणायचं. काय म्हणायचं? ग्राहकांच्या संख्येला FI म्हणायचं. ते पण जसे आहे तसे. फक्त इथं एकूण करायचा एक कॉलम राहिला. इथं फक्त एकूण करायचा एक कॉलम तुम्ही ॲड करा. मस्त एक रो ॲड करा एक अशा प्रकारे. आणि इथं एकूण बघा, इथं काय लिहायचं? समेशन FI आणि इथं लिहायची यांची बेरीज. ही 50 असणार, कारण 50 ग्राहक. 17 आणि 13 30 40 आणि हे 50. इथं आपल्याकडे आलं 50. चला, म्हणजे पहिलं हा कॉलम सेम आहे, फक्त इथं टोटल घालायचे. आणि नंतर एक कॉलम ॲड करायचा, तो म्हणजे वर्ग मध्य. काय बाबा? वर्ग मध्य हा आपल्याला ॲड करायचा, म्हणजे XI. आणि शेवटी FI आणि XI हा एक कॉलम आहे. काय बाबा? FI आणि XI. ठीक आहे. आता बघा, FI आणि XI काढायचा. वर्गमध्य म्हणजे काय? 1 आणि 2 यांच्या मध्ये येणारी संख्या, 2 आणि 3 च्या मध्ये येणारी संख्या, 3 आणि 4 च्या मध्ये, 4 आणि 5 च्या मध्ये, 1 आणि 2 च्या मध्ये कोण येणार? 1.5 येणार. ओके. हे काढायचं दुसरं सूत्र काय बाबा? दोघांची बेरीज भागिले 2. 1 अधिक 2 किती? 3. 3 भागिले 2 1.5. 2 अधिक 3 किती? 5. 5 भागिले 2 2.5. 2.5. 3 आणि 4 च्या मध्ये कोण येणार? 3.5. त्याच्यानंतर 4 आणि 5 च्या मध्ये कोण येणार? 4.5. 5 आणि 6 च्या मध्ये कोण येणार? 5.5. बस, बाकी काय मोठा ओरिजिनल झेंडा नाही लावायचा. एकदम सोपा विषय. पुढे बघा, 17 गुणिले 1.5. 17 गुणिले 1.5. 15 सक 90. 15 सती 105. 105 चे 5 4 आले 10. 15 एके 15 आणि 10 25. म्हणजे किती आलं? 25.5. इथं आपल्याकडे येईल 25.5. ओके. 2.5 गुणिले 13. बघा, 2.5 गुणिले 13. 13 पंचे 65 चे 5 4 6. 13 दुने 26. 26 आणि 6 झाले 32. 32.5. इथं लिहून टाका, 32.5 झाले. ओके. त्याच्यानंतर 10 गुणिले 3.5 म्हणजे 35. म्हणजे 35.0 झाले. 7 गुणिले 4.5. 4.5 गुणिले 7. बरोबर. 7 5 35. 4 आले 3. 7 चौक 28. बघा, 7 5 35. 4 आले 3. 7 चौक 28. 29 30 31. 31.5. इथं आले 31.5. परत बघा, 7 5 35 चे 5 4 आले 3. 7 चौक 28. 29 30 31. आता 3 गुणिले 5.5. 5.5 गुणिले 3. 3 5 15. 4 आले 1. 3 5 15 आणि 1 16. ओके. बघा, 16.5. इथं लिहा 16.5. आता इथं काय करायचं बाबा? समेशन FI आणि XI यांची जी बेरीज आहे ती आपल्याला या ठिकाणी लिहायची. बाबा, किती बेरीज आहे ती आपल्याला या ठिकाणी आपण लिहू. बघा, आता यांची बेरीज करू सगळ्यांची. किती येते बघा? 5 5 5 5 20 झाले. 20चे 0 इथं पॉईंट. 4 आले 2. 2 आणि 5 7. 8 9. 9 आणि 5 14. 15. 15 आणि 6 किती झाले? 16 17 18 19 20 21. 21 चे 1. 4ला किती आले बाबा? 21 चे 1. 4ला आले 2. इथं लिहिले 2. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. 141.0 म्हणजे 141. ओके. आता मध्य काढायचं एक सूत्र आहे. मध्य काढायचं सूत्र समेशन FI XI भागिले समेशन FI. सरळ पद्धतीने मध्य काढायचं सूत्र, बरं का? मध्य काढायचं सूत्र हे लक्षात ठेवा. हे पाठ पाहिजे. समेशन FI XI भागिले FI. समेशन FI XI किती? 141 भागिले समेशन FI किती? 50. FI XI 141 आणि हा किती? 50. मग आपण काय करायचं? 50 ने भाग लावायचा. 50 ने भाग लावायचा कोणाला? 141 ला. 50 दुने 100. पहिला नंबर. वरून आले 41. आता इथे घेतला 0 वर दिला पॉईंट. 5 48 म्हणून 50 8 400. 1 0 1 0 घेतला. 5 दुने 10 म्हणून 50 दुने आपल्याकडे 100 म्हणून 2.82. इथं आपल्याकडे उत्तर आलं 2.82. आता 2.82 लिहून थांबायचं नाही. 2.82 लिटर. काय? 2.82 लिटर लिहिलं पाहिजे. ओके. झाला. तर अशा प्रकारे आपण सरळ पद्धतीने हा मध्य काढू शकतो. तर एकदम सोपा विषय, अवघड विषय अजिबात नाही. ओके. बघा मित्रांनो,
अवघड विषय आपण काय शिकवत नाही, सोपा विषय शिकवायला आपल्याला आवडत नाही, त्याच्यामुळे विषय एकदम स्पष्ट आहे. बघा आता पुढचा प्रश्न, तिसऱ्यानंतर आपली गाडी चौथ्या प्रश्नाकडे आपण वळूयात. बघा हा चौथा जो प्रश्न आहे, हा 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 क्या बात है क्या बात है. तुम्ही म्हणाल सर बच्चों की जान लेने वाले है क्या तुम, इतना अवघड अवघड प्रश्न कैसा. तो देखो सवाल अवघड रहता है लेकिन ऐसा नहीं कि वो हम सॉल्व नहीं कर सकते. दुनिया में ऐसा कोई सवाल नहीं जिसको आदमी सॉल्व नहीं कर सकता, इसलिए हर एक सवाल जरूरी होता है. बघा एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमगत पदांची बेरीज 27 आहे, गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधा. समस्या गंभीर. ती पदे बघा इथं दिले, एका अंकगणितील श्रेणीतील 3 पदे. आता ती जी 3 पदे आहेत या ठिकाणी दिलेत बाबा, 3 पदे जी आहेत ना त्याच्यामधला एक पद ए आहे, एक पद काय बाबा ए वजा डी आहे, त्याच्यानंतर ए आहे आणि ए अधिक डी आहे, अशी ही 3 पदं आहेत. ओके. आता याच्यामध्ये काय दिले की या 3 क्रमगत पदांची बेरीज, आता 2 अटी आहेत बरं का. पहिली अट काय बाबा, 2 अटी दिल्यात, मग पहिली अट आपण काय म्हणू बाबा, पहिल्या अटीनुसार आपल्याकडे काय येणार आहे, सगळ्यांची बेरीज किती 27, मग ए वजा डी अधिक ए अधिक डी बरोबर 27. बघा आता इथं वजा डी अधिक डी कॅन्सल होतील, इथे हे दोघं जण कट होतील. बघा या ठिकाणी हे वजा डी आणि अधिक डी हे कट होतील आणि राहतील काय बाबा आपल्याकडं ए किती ए 3a बरोबर आपल्याकडे आले 27. आपल्याला ए ची किंमत काढायची म्हणून ए बरोबर 27 आपल्या जाग्यावर 3 गुणिले इकडे आले भागिले, आणि म्हणून आपल्याकडं ए ची जी किंमत आली 3 1 3 3 9 27. म्हणजे ए ची जी किंमत आहे ती आपल्याकडे किती आली 9 आली, 3 9 27. मग आता ए ची किंमत 9 आली, त्याला एक मस्त बॉक्स करू. आता मला डी ची किंमत काढायची म्हणजे आपल्याला ही 3 पदं मिळतील. मग त्यासाठी दुसरी जी अट आहे ती काय झाली, ती काय दिली, यांचा गुणाकार 504 आहे. मग इथं याचा बाबा दुसऱ्या अटीनुसार वाटीनुसार नका लिहू, दुसऱ्या अटीनुसार. बघा मित्रांनो दुसऱ्या अटीनुसार आपण काय करू, यांचा जो गुणाकार आहे यांचा गुणाकार म्हणजे बाबा या ठिकाणी करू चला आपण ए वजा डी ए अधिक डी, तिघांचा जो गुणाकार आहे तो 504 दिलाय. आता बघा ए वजा डी आणि ए अधिक डी याला जरा शेजारी लिहू, ए वजा डी आणि ए अधिक डी यांना शेजारी लिहिलं आणि हा गुणिले ए बरोबर 504. आता आपण काय करू या ठिकाणी बघा, अरे बापरे मोठी लाईन गेली. आता एक काम करू आपण, आता ए वजा डी ए अधिक डी म्हणजे काय असतं बाबा, ए वर्ग वजा डी वर्ग, आपल्याला माहिती आहे ए वर्ग वजा डी वर्ग आणि गुणिले ए ची किंमत किती 9 बरोबर 504. ठीक आहे. आता आपण एक काम करू, हा ए वर्ग वजा डी वर्ग आहे ना बाबा, चला ए वर्ग वजा डी वर्ग. आता ए ची किंमत आपल्याला काय माहिती आहे बाबा 9 आहे, मग या ठिकाणी लिहा 9चा वर्ग वजा डी चा वर्ग बरोबर 504 आपल्या जाग्यावर, आणि हे 9 गुणिलेत बरं का, बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले. 9चा वर्ग 81 वजा डी वर्ग आपल्या जाग्यावर. आता 9 1 9 9 5 45 9 7 54 56, 504ला 9ने भाग लावला 56. आता एक काम करू, वजा डी ला इथंच ठेवू, 56 आपल्या जाग्यावर 81 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 81. आता वजा डी वर्ग बरोबर 56 वजा 81. आता 56तून 81 जात नाही, पण 81 मधून 56 गेले 25 राहिले, म्हणून वजा डी चा वर्ग बरोबर वजा 25 राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणून डी चा वर्ग बरोबर 25 चा वर्ग, डी चा वर्ग बरोबर 25, दोन्हीकडची चिन्ह बदलली. या वजा डी नको आपल्याला, अधिक डी ची किंमत पाहिजे, म्हणून दोन्हीकडची चिन्ह बदलली. वजा डी वर्ग बरोबर वजा 25 जे होतं तिथं आलं डी वर्ग बरोबर 25, म्हणून आपल्याकडे डी बरोबर किती 25चं वर्गमूळ अधिक वजा 5, हा सगळा इथं गोळ होतो बरं का. आता डी बरोबर माझ्याकडं अधिक वजा 5 आलं. मग आता ती 3 पदं काढत असताना 2 गोष्टी, मला डी ची किंमत 5 असताना एक काढावं लागणार, 3 पदं वेगळी येतील, आणि डी ची किंमत वजा 5 असताना आपल्याकडे वेगळी येतील. ओके. मग आता 3 क्रमगत पदे काढू, 3 क्रमगत पदे काढू. ओके. मग आता ही पदे काढताना काय करायचं, 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट काय, ए बरोबर 9चे व डी बरोबर किती वजा 5 असताना, डी बरोबर किती अधिक 5 असतानाचा घेऊ चला, 5 असताना असं ताना. ठीक आहे. मग हे सगळं असताना आपल्याकडे पहिलं पद बरोबर.
हे सगळं असताना आपल्याकडे पहिले पद काय ए वजा डी, ए वजा डी, ए ची किंमत 9 वजा डी ची किंमत 5, 9 5 गेले 4. त्याच्यानंतर दुसरं पद काय असतं बाबा ए होतं. ए बरोबर काय बाबा आपल्याकडे ए बरोबर 9 म्हटलंय. ओके. आणि तिसरं पद काय बाबा ए अधिक डी, ए ची किंमत 9 अधिक डी ची किंमत 5, 9 अधिक 5 बरोबर 14. म्हणून 3 पदे काय येतील बाबा आपल्याकडं. पहिलं पद 4, दुसरं पद 9, तिसरं पद 9 अधिक 5 14, 4 9 14. ओके. किंवा बघा, किंवा आपल्याकडे दुसरा एक मुद्दा आपल्याकडे काय, किंवा आपल्याकडे बघा डी ची किंमत वजा 5 पण असू शकते. मग इथं लिहायचं ए बरोबर 9 व डी बरोबर वजा 5 असताना, असं ताना. मग अशा वेळेस आपल्याकडे बघा जो पहिलं जे पद आहे ते काय ए वजा डी आहे. पहिले पद ए वजा डी, ए ची किंमत 9 वजा डी ची किंमत वजा 5, मग काय येईल 9 वजा वजा अधिक 5, 9 अधिक 5 14. दुसरं पद काय एच आहे, ए ची किंमत 9 आहे. आणि तिसरं ए वजा डी, ए अधिक डी आहे बरोबर. ए ची किंमत 9 आणि अधिक डी ची किंमत किती वजा 5 आहे. मग 9 वजा 5 किती 4. मग आपली ही 3 पदे जी आहेत, ही 3 पदे आपल्याकडे काय आले बाबा या ठिकाणी 14, 9, 4. बघा उत्तर त्याचे 4 9 14 किंवा 14 9 4 अशा प्रकारे उत्तर येईल. मी थोडासा बाजूला होतोय, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. येस येस. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा तिसरा प्रश्न आजच्या या चर्चेमध्ये बघितलाय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 आणि 5 असे पुढचे जे 4 प्रश्न आहेत ते आपण पुढचे जे 2 प्रश्न आहेत ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ओके. आजची व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. थांबण्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. आपला एक ॲप आपण सुरू केला आहे तुमच्यासाठी, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. त्या ॲपवरती तुमच्यासाठी आपण एक फ्री स्पेशल कोर्स तयार केलेला आहे. जो कोर्स तुम्हाला फक्त नॉमिनल फीमध्ये असेल, फक्त 499च्या फीमध्ये. तो कोर्स कुठला आहे, 10वी गणित भाग 1 आणि 2च्या 2024च्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट गणिताचा तो कोर्स बनवलेला आहे. त्याच्यातली जर तुम्ही गणितं बघितली तर तुमचा खूप चांगला सराव बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने होऊ शकतो. त्यामुळे तो कोर्स जो आहे तो तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यासाठी तुम्ही आपला ॲप जर डाउनलोड नसेल केला तर तुम्ही प्ले स्टोअरवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा आपला ॲप डाउनलोड करा. आणि तो डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये जो कोर्स आहे एक तो परचेस करा आणि व्हिडिओ बघा गणिताचे आणि चांगल्या मार्कांनी पास व्हा. बाय मित्रांनो, धन्यवाद.